एक दिवस बाबा म्हणाले, एक छान स्थळ आलंय, बघायचं का? आईने लगेच होकार दिला. पण मी म्हणाली, मला थोडा वेळ हवाय, की आत्ताच कुठे लग्न करायचं आहे. पहिलं स्थळ आहे, कशाला नाही म्हणायचं, मुलगा तर बघून घे, बाकी पुढे. असे करत करत शेवटी बघण्याचा कार्यक्रम ठरला. दोन्हीकडच्या मंडळींनी आपापसात चर्चा करून कार्यक्रमाची आखणी केली आणि ठरल्या वेळी ठरल्या जागी अगदी रीतसर पद्धतीने कांदे पोहाचा कार्यक्रम सुरू झाला. मला तर तो बघता क्षणी आवडला होता. जास्त मोकळीक न मिळाल्याने आमचं तसं फार काही बोलणं झालं नाही, पण नजरेतूनच मला जाणवलं की मीही त्याला आवडले होते. पण तरी शेवटी त्याचा होकार येईपर्यंत वाट बघणं हा मात्र भाग होता. कशी तरी रात्र काढली आणि सकाळी माझ्या कामाला लागली. डोक्यात कुठेतरी तो होताच. शेवटी त्यांचा फोन आला. बाबांना. त्यांनी त्यांची पसंती देऊन तुम्ही मुलींची पसंती तिला विचारून कळवा, असे ते म्हणाले. आई बाबांनी मला जेव्हा माझं मत विचारलं तेव्हा मी काही तुमच्या शब्दाबाहेर आहे का, तुम्हाला जसं वाटेल तसं करा, असं म्हणून मी माझा छुपा होकार दिला. दोन्हीकडचे होकार कळून झाल्यावर साखरपुड्याची तारीख ठरली. घरी साखरपुड्याची गडबड सुरू झाली. बघता बघता साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख पण निघाली. जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसतशी घरी लग्नाची कामाची वाटणी आखणी होऊ लागली. आम्ही दोघं पण आयुष्यातली ही वेळ मस्त एन्जॉय करत होतो. कधी व्याही भोजन तर कधी कपडा खरेदी, असे अनेक बहाणे काढून आम्ही भेटायचो. लग्नाच्या 15 दिवस अगोदर पासून घरी पाहुणे येणे सुरू झाले. हळूहळू पूर्ण घर पाहुण्यांनी गजबजू लागले. मांडव सजला, हळद लागली आणि सगळ्या वऱ्हाडी मंडळाची पावलं डीजेच्या तालावर थिरकायला लागली. मेहंदी काढली आणि नवऱ्याच्या नावाचा हिरवा चुडा भरला. लग्न 2 दिवसावर येऊन ठेपलं. दिवसभराच्या कामांनी थकून घरचे सगळे पटापट जेवण करून झोपी गेले आणि घर शांत झालं. पण मला काही झोप येत नव्हती आणि माझ्या मनात वेगळाच गोंगाट होता. सासरची ओढ विरुद्ध माहेरचा विरह, जणू अशी जुगलबंदी चालू होती. एकीकडे सासरचे नवीन घर, तिथले लोक, तो त्याचा सहवास, मला हवासं वाटणारा. या सगळ्या विचारांनी एकदम मंद वाऱ्याची झुळूक लागल्यासारखं मला वाटत होतं. दुसरीकडे 2 दिवसांनी माझा माहेरच्या घराला माणसांना सोडून मला जावं लागणार. एवढे दिवस जे सगळं माझं होतं ते आता सोडावं लागणार. माझं लहानपण जितकं आठवतं तितकं सगळं. आम्हा भावा बहिणींचे भांडण, आमचे रुसवे फुगवे, आम्ही केलेली मजा माझ्या डोळ्यांसमोरून जात असताना मला जाणवत होतं. माझं घर, नाव, ओळख सगळं बदलणार होतं. आजपर्यंत मी मुलगी होती, बहीण होती, नात होती, पण आता मी नवीन आयुष्यात पदार्पण करणार होती. या सगळ्यांची मला ओढ पण होती आणि एक अनामिक भीती पण. आपल्याला मोठं असल्याची हक्क गाजवायची मजा येईल असं वाटायचं. त्याचवेळी तिथं आपल्यावर कोणी हक्क गाजवेल थोडा धाक वाटायचा. विचारांचं काहोर थोडं शांत झाल्यावर मी जेव्हा भानावर आले तेव्हा मग पुन्हा झोपण्याचा प्रयत्न फसला. मग मात्र मी अंथरुणात उठली आणि पाणी प्यायला किचनकडे निघाली. जाता मध्येच माझी नजर भिंतीवर एका ठिकाणी खिळली. माझी आणि बाबांची फोटो फ्रेम होती. तिच्याकडे बघता बघता न कळत कधी माझ्या डोळ्यात पाणी व्हायला लागलं, माझं मलाच कळलं नाही. आठवत नाही मी किती वेळ त्या फ्रेमकडे बघत होती. शेवटी जेव्हा भानावर आली तेव्हा घड्याळाकडे नजर गेली. वेळ बघून आता झोपावं नाही तर सकाळी उठायला कंटाळा येईल असा विचार करत होती की आईला जाग आली आणि झोपायला जवळ बोलवलं. कदाचित तिला माझी स्थिती कळाली असेल. मला पण तिच्या खुशीत एकदम शांत झोप लागली, ती पण अगदी थोड्याच वेळात. सकाळी आईने नेहमीपेक्षा वेगळ्या आवाजात उठवलं. मला सकाळी तिचा आवाज आवडला आणि न आवडला पण, यासाठी की आईने मला एवढ्या प्रेमाने झोपेतून कधीच उठवलं नव्हतं, आणि आवडला नाही यासाठी की तिच्या या आवाजात मला परका भास होत होता. विचार थांबून मी तयारीला लागली. आज कार्यालयात जायचं होतं. सगळं आवरून होईपर्यंत कार्यालयात जायच्या गाड्या दारात आल्या.
निघण्या अगोदर मी एकदा देवघरात गेली, देवापुढे हात जोडले आणि फक्त एक गोष्ट मागितली, माझ्या दोन्ही घरांना असंच सुखाने बहरू दे. गाडीत बसल्यावर माझं लक्ष बाबांकडे गेलं. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब उमटल्यासारखं वाटत होतं. आपल्या पोटची मुलगी एका अनोळखी मुलाला जन्मभरासाठी देताना बापाची काय अवस्था होत असेल काय माहिती. त्या दिवशी त्या क्षणी मला कन्यादान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे हे कळलं. लग्न आटोपले आणि संध्याकाळच्या वेळेस नवऱ्याचा हात धरून गृहप्रवेश झाला. या सगळ्यांनी मला छान वाटत होतं, पण त्यात भर पडत होती ती त्या सहवासाने. आणि ही त्या सहवासाचीच कमाल होती की मला सगळ्या पाहुण्यांमध्ये एकरूप व्हायला वेळ लागला नाही. फार थोड्या वेळेत घरातल्या लोकांनी मला त्यांच्यात सामावून घेतलं. मला हळूहळू दीर, ननद, जाऊ यांच्यासोबत असलेली निव्वळ ओळख आता गट्टी बनली. सासूबाई सुगरण आहेत असं ऐकलं होतं, पण आता हळूहळू मला त्यांचा प्रत्यक्ष अनुभव येत होता. रोज काही ना काही नवीन पदार्थ मला शिकायला मिळत होते आणि पदार्थ शिकण्यापेक्षा मला त्यांच्या आवडीनिवडी कळत होत्या. ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. सासूबाईंना माझ्या शिकण्याचं आवडीचं कौतुक वाटू लागलं. नवऱ्याची लाडकी बायको आता सासू सासऱ्यांची लाडकी सूनबाई होती. असं एक दोन दिवस मला ती रात्र आठवली, पण आता त्या रात्री वाटलेली भीती अजिबात नव्हती, कारण आता त्या भीतीची जागा इथल्या लोकांनी भरभरून भेटलेल्या प्रेमाने घेतली होती. हे सगळं घडण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे. तो फक्त माझा नवराच नाही, तर एक खूप छान मित्र, मार्गदर्शक पण बनला. सासरी लग्नानंतर माझे सगळे सण साजरे झाले, अगदी डोहाळे जेवणापासून ते मुलाच्या बारस्यापर्यंत. आणि सुनेचे कौतुक सोहळे करण्यासाठी मोठं मन पण असावं लागतं. आता लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर कधी कधी ती रात्र, ती मनातली हुरहुर आठवली की वाटते लग्न अगोदर माझं आयुष्य छान होतंच, पण आता त्याला अजून नवीन आयाम मिळाले. बाई होऊन सगळी नाती जपून संसार करायला सगळीकडून झिजावं लागतं. पण म्हणतात ना, हिरा जेवढा झिजेल तेवढाच तो अजून लखलखतो.